सांगलीत हळद व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याची लाखोची फसवणूक 127 क्विंटल हळदीचे तब्बल 18,96,000 रुपये बुडवल्याचा आरोप. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बावची येथील एका शेतकऱ्याची तब्बल 18,96,750 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हळद खरेदीच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला मोठा आर्थिक गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बावची तालुका वाळवा येथील शेतकरी दिनकरराव जगन्नाथ कोकाटे पाटील वय 62 यांच्या पोखर्णी येथील शेतात हळदीचे पीक होते. हळद विक्रीसाठी तयार असताना सांगलीतील व्यापारी सूरज रमजान जमादार आणि मुन्ना सूरज जमादार हे त्यांच्या संपर्कात आले. या व्यापाऱ्यांनी 2 महिन्यात संपूर्ण पैसे देण्याचे आश्वासन देत कोकाटे पाटील यांच्याकडून 127 क्विंटल हळद खरेदी केली. प्रति क्विंटल 15,200 रुपये दराने झालेल्या या व्यवहाराची एकूण रक्कम तब्बल 18,96,750 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे व्यवहारावेळी 2 साथीदार देखील उपस्थित होते. मात्र व्यवहारानंतर तब्बल 1 वर्ष उलटूनही शेतकऱ्याला पैशाची रक्कम मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही व्यापाऱ्यांकडून पैसे न मिळाल्याने अखेर दिनकरराव कोकाटे पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी सूरज रमजान जमादार आणि मुन्ना सूरज जमादार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा पुढील तपास आष्टा पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली असून व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.